आज होता गुरुचरित्र पारायणाचा 5वा दिवस। आजच्या दिवसाची सुंदर अशी सकाळ झाली होती, तीही दत्त महाराजांच्या सानिध्यात। आज आम्ही सकाळी 6च्या बॅचला गेलो होतो, त्यामुळं लक्षात तर आलंच असेल आज खूप थंडी होती, त्यामुळं आम्ही फुल पॅक होऊन गेलो होतो। छान असं वाचन झाल्यानंतर आम्ही सर्वांनी औदुंबर प्रदक्षिणा घालून घेतल्या। औदुंबर प्रदक्षिणा आणि फोटोशूट करून मी आले घरी। घरी आल्यानंतर बनवायचं काय, काल नणंदबाईंनी पालकाची भाजी दिली होती, परंतु मुलं काही पालक खात नाही, त्यामुळे इकडे मी पालक शिजायला घातला। दादूला बाजारातून फुलं आणायला सांगितली, पण माझ्या लेकरानं मला कुंडीतलीच फुलं आणून दिली, कारण त्याला आला होता कंटाळा। त्यानंतर मी इकडे देवपूजा करून घेतली। घरात देवपूजा केली की मन असं फ्रेश वाटतं, घरात पॉझिटिव्हिटी येते। त्यानंतर मी आणि दादूने घेतला आस्वाद चहाचा आणि लागलो नाश्त्याची तयारीला। आज साहेबांना खायचे होते अनारसे। माझ्याकडं रेडीमेड पीठ आणलेलं होतं, त्यामुळं मी इकडे पीठ भिजून घेतलं आणि अनारसे बनवायला घेतले। इकडे माझं बनवलेलं पहिलं अनारसं खराब झालं होतं, पण मी हार मानली नाही, दुसरंही ट्राय केलं। त्यानंतर सर्व अनारसे खूप छान झाले। त्यासोबत मी पालकपुरी आणि पालक चपातीही बनवून घेतली, साहेबांना जेवायला दिलं। त्यानंतर साहेबांना केला टाटा बाय बाय। दादू पप्पांसोबत गेला, त्यामुळे तेजू मात्र चिडली होती, त्यामुळे ती रुसून बसली होती। रुसलेली तेजू मात्र अनारसाच्या वासानं बाहेर आली। रुसलेलं पाखरू आता सरळ झालं। दिवस खूप छान गेला, मात्र संध्याकाळी आम्ही पोहोचलो कीर्तनात। आता म्हणाल एवढं पॅक होऊन कीर्तनाला काय जायची गरज होती, परंतु आज आमच्या मुलांची इच्छा होती आई कीर्तनाला जायचं आणि सांबार भात खाऊन यायचं, त्यामुळे आम्ही मैत्रिणी मुलांना घेऊन पोहोचलो कीर्तनात। कीर्तन संपल्यानंतर मुलांनी छान असा जेवणाचा आस्वाद घेतला। अशा प्रकारे आजचा दिवस खूप छान गेला। भेटू